बघ कशी रागाने बघतोय. बघ 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 बघ. माझ्याकडे खूप रागाने बघत आहे, जसं की मला बाहेर येऊन खाणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आहोत रत्नागिरीला. आपला श्री क्षेत्र गणपतीपुळेचा मागील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही कृपया पाहावा. आणि आता आपण रत्नागिरीमध्ये जे जवळचे काही पर्यटन क्षेत्र आहेत ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आणि त्यासाठी आपण आता श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरापासून प्रस्थान करत आहोत. तर आजच्या दिवसात जेवढे काही आपल्याला रत्नागिरी पासूनचे जवळचे आहे पर्यटन क्षेत्र ते आपण एक्सप्लोर करूया. चला भेटूया आपल्या या मार्गावर. गणपतीपुळ्यापासून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हे मत्स्यालय आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकतात. आता आम्ही इथं आतमध्ये जाणार आहात आणि तुम्हाला पण दाखवूया आतमध्ये काय काय आहे. तर चला जाऊया आपण आतमध्ये. फिश वर्ल्ड ॲक्वारिझम अँड फिश स्पा म्हणून आहे. तिथला टायमिंग आहे 8:30 ते सकाळी 8:30 ते रात्री 8:30 पर्यंत. तुमचं नाव सांगा ना. आणि इथला तिकीट किती? 40 रुपये. 40 रुपये तिकीट आहे. आणि लहान पोरांचे. आणि टायमिंग काय आहे इथला? 8:30 ते 8:30. म्हणजे टोटल थोडं काम चालू आहे आतमध्ये, त्यामुळे जरा तिकीट कमी. ओके. आणि टोटल 35 गुंठ्यामध्ये ना? होय, 35 आहे. 1 एकरच्या आसपास. 1 एकरच्या आतमध्ये हे आपल्याला मत्स्यालय आहे. आतमध्ये एंट्री करूया आपण. मत्स्यालयात आत प्रवेश करण्यासाठी माशाच्या तोंडाच्या आकाराचे प्रवेशद्वार तयार करण्यात आले. त्यातून प्रवेश करून आपल्याला आतमध्ये जायचं असतं. आतमध्ये प्रवेश करतोय मासा जणू काही आम्हाला खात आहे असा भास आम्हाला त्यावेळी होत होता. काळा भूत मासा. या मत्स्यालयात आपल्याला माशाच्या विविध प्रजाती पाहायला भेटतात. ब्लॅक मोर, हा पोपट मासा. पोपट. हा गोल्ड मासा. एंजल. एंजल प्रमाणे परीच दिसते. जैन गोरामी. जैन गोरामी मासा. तो गुरगुर तो की क्या है? टाइगर शार्क. ये मोनो एंजल. टाइगर ऑस्कर. हा जरा से ॲग्रेसिव्ह वाटतंय. हे बघा, हा ॲग्रेसिव्ह दिसते पूर्ण. टायगर ऑस्कर. कोंबडा मासा. कोंबडा म्हणजे कोंबडी जशी असते आपली त्याप्रमाणेच कोंबडीच्या आकारात आहे. ते बाजूला जे तिला तुरा असतो का पिसा असतात. जो सर्वात डेंजर मासा पिराना मासा. त्याच्यावरती एक हॉलिवूड मूवी सुद्धा आहे पिराना म्हणून, हे तुम्ही बघितली असाल. हे विविध प्रकारचे शंख तुम्हाला इथं पाहायला भेटेल.
बघ कशी रागाने बघते, बघ 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 बघ. माझ्याकडे खूप रागाने बघत आहे, जसं की मला बाहेर येऊन खाणार आहे. ही व्हिडिओ होती बोलते, माझा व्हिडिओ काढू नको. इंडोनेशियन टायगर मासा. आमचे 4-5 मासे. इथं यांच्या मसाल्याचं काम चालू असल्यामुळे आपल्याला जेवढे आतमध्ये मासे उपलब्ध तेवढेच पाहता आले, तरी पण ते बऱ्यापैकी आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की काम चालू आहे सध्या, आणि काम चालू केल्यानंतर ते स्पा बी अजून बऱ्याच ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथं करता येणार आहे. तरी ठीक आहे, तरी पण पैसा वसूल आहे. लहान पोरांसाठी त्यांचा एक उत्साह असतो, तो इथं तुम्ही नक्कीच आल्यानंतर तुम्हाला उत्साह दिसून येईल. कोकण बोललं सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. कोकण बोललं की अथांग असे समुद्र सागर, कोकण बोललं ते प्राचीन असे मंदिर, आणि कोकणातील मंदिर हे खरंच प्राचीन, खूप भव्यदिव्य असतात, आणि त्याच्या बांधकामाचं ते खूप सुंदर व अप्रतिम आणि रेखीव असे असतं. आणि असंच एक मंदिर आता माझ्या मागे आहे, जे आहे जयदुर्ग किल्ल्याच्या रस्त्यावर. साधारणतः हे जे मंदिर आहे ते गणपतीपुळ्यापासून 12 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर, आणि खूप असं भव्य दिव्य आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. कॅमेरा शूटिंगला अलाउड आहे की माहीत नाही, परंतु मंदिर खूपच सुंदर आहे. बाहेर एवढं सुंदर, तर आतमध्ये किती सुंदर असेल आपण विचार करू शकतो. तर आता जाऊया मग आतमध्ये. आता आपण आत चाललो आहोत. मस्त अशी उंच अशी आंब्याची झाडं आहेत, विविध प्रकारची झाडं तुम्हाला दिसतील जसे गार्डनमध्ये असतात. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच ही स्वास्तिकची कलाकृती बघा, किती उत्तम प्रकारे यांनी ते हे केलंय. मंदिरात प्रवेश करायच्या अगोदरच हे असं पाण्याचं तलाव टाईप आहे थोडं, परंतु इथं आतमध्ये उतरण्याची परवानगी नाही. कोकणातील मंदिरांचा कलापूर्ण ग्रामीण भाग आपले वैशिष्ट्य सांभाळून आहे. कोकणाला जे अवर्णनीय निसर्गाचे वैभव लाभले आहेत, त्या पार्श्वभूमीवरच येथील मंदिर वास्तू म्हणजे हजारो वर्षाचा अलौकिक ठेवा आहे. ही मंदिरे व येथील संस्कृती म्हणजे समाज एकसंध ठेवण्यासाठी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक चळवळी व उपक्रमांचे चालते बोलते व्यासपीठ आहे. कोकणातील ही संस्कृती लक्षात घेऊनच हे मंदिर उभारले असावे. हे जय विनायक मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री गणपतीपुळे मंदिरापासून अंदाजे 12 ते 15 किलोमीटर अंतर आहे. हे मंदिर जयगड रस्त्यावर असून जयगड किल्ल्यापासून अंदाजे 6 किलोमीटर अंतर आहे. जय विनायक मंदिर हे जिंदाळा ग्रुपने बांधलेले आहे. हे मंदिर खूप सुंदर व आकर्षक आहे. मंदिरा शेजारी असलेले विस्तीर्ण परिसर, सुंदर बाग, कारंजे, रेखीव बांधकाम आणि पितळ म्हणजे ब्रॉन्झची प्रसन्न अशी गणेश मूर्ती
हे येथील वैशिष्ट्य आहे. हे मंदिर पागोडा पद्धतीने बांधलेलं आहे. श्री गणेशा मंदिराच्या बाजूलाच आपल्याला मारुतीरायाचं मंदिर दिसेल. आता आपण मारुतीरायाच्या मंदिरापाशी जाऊया. उभ्या स्वरूपात अशी मारुतीरायाची ही मूर्ती आहे. खूप सुंदर आणि सुरेख अशी. मनोजवं मारुती तुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. मंदिराच्या शेजारीच तुम्हाला कोकणातील जे कलाकार आहेत त्यांच्या हस्तकलेतील जे उत्पादनं पाहायला भेटतील. तिथे एक म्युझियम टाईप इथे बनवण्यात आलेलं आहे. ते तुम्ही इथं आलं पाहू शकतात. आता आपण इथं आतमध्ये चाललो आहोत. बघूया कशा प्रकारे इथं कलेचे उत्पादन केलेले आहेत. आतमध्ये प्रवेश करताच ही नर्सरीची काही झाडं सजावटीची. येथे नारळाच्या करवंटीपासून विविध प्रकारचे कलाकुसरीचे व हस्तकलेचे असे वस्तू तयार करण्यात आपल्याला दिसून येते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी इथे एक छोटंसं तलाव तयार करण्यात आलेलं आहे. या तलावामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला भेटतील.
तरी या मंदिराचे वेगवेगळ्या पद्धतीचे आर्किटेक्चर, सुंदर आणि असलेल्या बागा आणि मन प्रसन्न करणारे वातावरण यासाठी या मंदिराला अवश्य भेट द्या. श्री जयविनायक मंदिर, जयगड, रत्नागिरी येथे आम्ही बाप्पाचे दर्शन घेतले. बाप्पाचे दर्शन आम्ही पुढे निघालो मालगुड येथे समुद्रकिनारा. मालगुड समुद्रकिनारा हा रत्नागिरी शहरापासून 35 किलोमीटर अंतर असून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री गणपतीपुळे मंदिरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतर आहे. मालगुड समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाली होती. सूर्यदेवाचे ते मनमोहक व सुंदर रूपा मन खूप प्रसन्न झाले. निसर्ग आपल्या सौंदर्याची मुक्त अशी उद्लन त्यावेळी करत होता. नजरेसमोरील तो अथांग असा समुद्रकिनारा, सूर्यास्ताची वेळ, मंद वाहणारा वारा, एक निवांत संध्याकाळ, एक क्षणभराची विश्रांती व ते निसर्गाचे सुंदर रूप, हे सर्व पाहून मन खूप भारावून गेले. काही क्षणापुरती वेळ थांबली आहे, जग थांबलं आहे, असंच काहीसं मनाला वाटत होतं. माझ्या समोर आता आपण चालू पॅरासायकलिंग साठी समुद्राच्या बरोबर मध्यभागी घेऊन जाणार आहे बोटीने आणि तिथून मग आपण गोष्टी आपण पहिल्यांदा करत असतो त्यामुळे मनात एक भीती निर्माण झालेली असते. तशीच अवस्था माझी होती. पण काय नवीन केल्याशिवाय व हिंमत केल्याशिवाय आपण नवीन नवीन गोष्टी शिकू शकत नाही हा विचार करून मी सुद्धा पॅरासेलिंग करण्याचं ठरवलं. मी पॅरासेलिंग केल्यानंतर माझी भाची सुद्धा पॅरासेलिंग करण्यासाठी निघाली. ती तर खूपच उत्साही दिसून येत होती आणि एक खास गोष्ट म्हणजे तिच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा भीती या भय दिसून येत नव्हता. पॅराग्लायडिंग केलंय आपण आणि आयुष्यातील एक नवीन काहीतरी शिकण्यासारखं एक नवीन काय बोलतात त्याला पाणी कसा वाढला मग मला लय मजा आली पहिल्यांदा पॅराग्लायडिंग करून. ॲडव्हेंचर
फुल ऍडव्हेंचर अशी ट्रिप होती आपली. एक भन्नाट व साहसीदायक असा अनुभव घेऊन आम्ही पुण्याच्या समुद्रकिनारे आहोत. मालगुंड हा समुद्रकिनारा खूप सुंदर, नितळ व लांबसडक असा आहे. हा समुद्रकिनारा रस्त्या शेजारीच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हा असा एकमेव समुद्रकिनारा आहे जिथे पॅरा मोटरिंग होते. हे सर्व क्षण मनात साठवून आम्ही आमच्या परतीच्या मार्गावर निघालो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.